म्हण आहे, कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही. देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीशी 14 कोटी जनतेचे आशीर्वाद आहेत आणि जनतेच्या आशीर्वादानं देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेत. तुमच्यासारखं उद्धवजी काँग्रेसच्या आशीर्वादाने आणि काँग्रेसच्या कृपेनं मुख्यमंत्री झालेले उद्धवजी होते, तर देवाभाऊ हे जनतेच्या आशीर्वादानं मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळं देवेंद्रजी फडणवीस दिल्लीला जातील, देवेंद्रजी फडणवीस केंद्रीय मंत्रिमंडळात जातील, अशी कितीही खोटी भविष्यवाणी संजय राऊतांनी केली तरीही संजय राऊतांची ही इच्छा कधीही पूर्ण होणार नाही. महाराष्ट्राचं हित आणि महाराष्ट्राच्या विकासाची जबाबदारी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देवाभाऊंवर दिली आणि देवाभाऊ अतिशय समर्थपणे ती जबाबदारी पार पडतायत. संजय राऊत, तुमच्या मालकावर 2.5 वर्ष जबाबदारी दिली होती. तुमच्या मालकाला 2.5 वर्ष ही जबाबदारी सांभाळता आले नाही. तुमचे मालक घरामध्ये बसून होते. पळपुटे भूमिका घेण्याचं काम तुमच्या मालकाने आणि तुम्ही 2.5 वर्ष सरकार असताना केलं. परंतु देवेंद्रजी फडणवीस 14 ते 19 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी महाराष्ट्र क्रमांक 1 वर घेऊन गेले आणि जनतेने पुन्हा एकदा त्यांना निवडून दिलं. परंतु तुम्ही पाठीमध्ये खंजीर खुपसल्यामुळे देवाभाऊ 2019ला मुख्यमंत्री होऊ शकले नाही. परंतु 2024ला पुन्हा एकदा जनतेने देवाभाऊंना आशीर्वाद दिले आणि देवाभाऊ मुख्यमंत्री झाले. तुमच्या मालकाला लोकांनी 15 जागांवर निवडून दिलं आणि घरी बसवलं. आधी आपल्या मालकांची आणि पक्षाची काय वाताहत झाली त्याकडे बघा, त्याचं भविष्य बघा, आपल्या पक्षाचं भविष्य ठरवा आणि मग देवेंद्रजींबद्दल बोला. देवेंद्रजींच्या पाठीशी 14 कोटी जनतेचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आशीर्वाद आहेत. महाराष्ट्र की यही पुकार, आपकी बार देवाभाऊ सरकार, असं म्हणून महाराष्ट्रानं देवेंद्रजींना निवडून दिलंय. संजय राऊत, तुमच्याकडे जी माहिती आहे ती नेहमी अपुरी असते. तुम्ही असं सांगितलं होतं की 25 वर्ष महायुतीचं 25 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार राहील. तुम्हाला 25 महिने तुमचं सरकार टिकवता आला नाही आणि तुम्ही देवेंद्रजींबद्दल भविष्यवाणी म्हणतायत. आणि राष्ट्र की पुकार ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसाठी आहे आणि महाराष्ट्राची पुकार ही देवाभाऊंसाठी आहे आणि तुमच्यासाठी पाकिस्तान की पुकार आहे. पाकिस्तानची पुकार संजय राऊत इस पार, अशा पद्धतीचं पाकिस्तानची भूमिका तुम्ही मांडतायत. पाकिस्तानचं लांगुल चालन तुम्ही करतायत. महाराष्ट्राचं हित देवाभाऊंच्या नेतृत्वात आहे आणि देशाचं हित पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आहे. त्यामुळं कितीही स्वप्न बघितली की देवेंद्रजी फडणवीस दिल्लीला जातील, केंद्रीय कॅबिनेटमध्ये जातील, तरी तीचं स्वप्न पूर्ण होणार नाहीत. देवाभाऊ महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत. नाही संजय राऊत, तुम्ही देव पाण्यात घालून ठेवले किंवा अन्य कोणी देव पाण्यात घालून ठेवले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. देवेंद्रजी फडणवीसांना महाराष्ट्राचं हित कसं करायचं हे माहिती आहे आणि मोदीजींना माहिती आहे की महाराष्ट्राला क्रमांक 1 वर ठेवायचं असेल तर देवाभाऊंचंच नेतृत्व सक्षम आहे. देवाभाऊंच्या नेतृत्वात 2024ची निवडणूक आम्ही अतिशय सक्षमपणे जिंकलो आणि या निवडणुकीमध्ये तुमची पळताभुई थोडी झाली. त्यामुळं कुणी देव पाण्यात ठेवले किंवा कुणी वृत्त केले, कुणी नवस केले. संजय राऊतांनी नवस केला होता उद्धवजी ठाकरे यांना 25 वर्ष मुख्यमंत्री करायचा. संजय राऊत, तुमचा नवस पूर्ण झाला नाही. तुम्ही आता राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचा नवस करताय. राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी तुम्ही आपल्या तोंडाची वाखोली वाहताय, परंतु राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न जसं तुमचं अपुरं राहिलंय तसंच इतर कोणाला मुख्यमंत्री करण्याचं ज्यांचं काही स्वप्न आहे ते देखील पूर्ण होणार नाही. देवाभाऊंनी जेव्हा सांगितलं मी पुन्हा येईल तेव्हा देवाभाऊ एकटे आले नाही, आपल्या 137 आमदारांना सोबत घेऊन पुन्हा आले. उद्धवजी ठाकरे म्हणाले होते, तुम्हाला आठवत असेल तर उद्धवजी ठाकरे एका सभेमध्ये म्हणाले होते, एक तर तू राहशील किंवा मी राहील. संजय राऊत, उद्धवजी ठाकरेंचं ते वक्तव्य आठवा
एक तर तू राहशील किंवा मी राहील म्हणणाऱ्या उद्धवजी ठाकरेंची महाराष्ट्रानं काय अवस्था केली, आणि मी पुन्हा येईल म्हणणाऱ्या देवेंद्रजी फडणवीसांना महाराष्ट्रानं 137 आमदारांसह 2024ला पुन्हा निवडून दिलं. एक तर तू राहशील किंवा मी राहील म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना सांगितलं की तुम्ही घरात बसा, तुमची पात्रता तीच आहे. म्हणून उद्धवजींना घरात बसवणारे महाराष्ट्रातील लोक होते. त्यामुळे संजय राऊत आपल्या मालकांनी आणि उद्धवजी ठाकरेंनी जे वक्तव्य केलं होतं की तू राहशील का मी राहील, त्याचं चिरफाड करण्याचं काम महाराष्ट्राच्या लोकांनी केलं. आणि देवेंद्रजी फडणवीस अभिमानानं सांगत होते की मी पुन्हा येईल. देवेंद्रजी फडणवीस तर सोबत आले, एकनाथजी शिंदे सोबत आले, अजितदादा सोबत आले, आता सुनेत्राताई देखील आमच्या सोबत आहेत. त्यामुळं देवेंद्रजी फडणवीस जे बोलतात ते करतात. देवेंद्रजी फडणवीस जे सांगतात ते पूर्ण होतं. तुमच्यासारखं खोटं बोलण्याची सवय देवाभाऊंना नाही. एक तर तू राहशील किंवा मी राहील, याचं काय झालं हे एकदा संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं पाहिजे. यामध्ये प्रताप सरनाईक असं म्हणतात की मराठी भाषेवर प्रेम असलेले लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा वाद करत असं नाही, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचं सरकार अतिशय भरभक्कम आहे. मुळामध्ये प्रताप सरनाईक यांनी जो कार्यक्रम ठेवला होता त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्यांना निमंत्रित केलं होतं का हे बघायला पाहिजे. आणि भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याला निमंत्रण दिलं असेल तर आम्ही त्या कार्यक्रमाला निश्चितपणे गेलो असतो. परंतु परिवहन विभागाचा तो कार्यक्रम होता का प्रताप सरनाईकांचा कार्यक्रम होता तेही बघितलं पाहिजे. परंतु कुठेही भारतीय जनता पार्टी शिवसेना यांच्यामध्ये मतभेद नाही. आम्ही एक दिलानं एक मनानं कार्यक्रम करतो. एखाद्या कार्यक्रमामध्ये एखाद्या नेत्याची अनुपस्थिती राहिली म्हणजे लगेच मतभेद झाले असं अजिबात होत नाही. काही कार्यक्रमाची व्यस्तता देखील असते. बऱ्याच वेळेला एका दिवशी एका नेत्यांच्या मागे 10 कार्यक्रम असतात. 2 कार्यक्रमाला जाणं होतं, 4 कार्यक्रमाला जाता येत नाही, अशी परिस्थिती असते. त्यामुळं एका कार्यक्रमाला कोण अनुपस्थित राहिलं म्हणून लगेच त्याच्यावर टीका करणं किंवा त्याच्यामधून मतभेद होत आहेत असं सांगणं चुकीचं आहे. नाही, शिंदे गट आणि भाजपची दरी शोधण्यापेक्षा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तुमच्यामध्ये किती दरी निर्माण झाली ते बघा. महाराष्ट्रातील जनता आणि उभाटा गटामध्ये किती दरी निर्माण झाली ते बघा. महाराष्ट्रातल्या जनतेनं उभाटा गटाला दरीत टाकलंय आणि तुम्ही दरेगावची भाषा करता. अख्खा उभाटा गट दरीमध्ये ढकलून दिलाय आणि दरीमधून निघायला तुम्हाला वेळ नाहीये. तुम्ही दरीमध्ये लपून बसतायत. मातोश्रीच्या दरीमध्ये 2.5 वर्ष कोण बसलं होतं जरा संजय राऊतांनी सांगायला पाहिजे. आणि संजय राऊत भांडूपच्या दरीमध्ये जाऊन बसलेत. त्यामुळे ज्यांचा पक्ष अख्खा दरीमध्ये गेलाय त्यांनी इतरांवर टीका करू नये. आपली काय दरदर अवस्था झाली आहे त्याचा विचार जनाब संजय राऊत, उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या पक्षातली लोकांनी करावा. घाबरते, त्यांना भीती आहे, कारण की सरकारला प्रश्न विचारला, त्यांना धोरणावरती टीका केली, त्यांना चार्ज विचारला की ब्लॉक केलं जातं. त्यांनी आरटीआय देखील काढले आहे. आरटीआय मध्ये त्यांनी 1,95,000 ब्लॉकिंगचे आदेश देण्यात आलेले असं त्यांनी दाखवलं. मुळामध्ये विजय वडेट्टीवार पळपुटेपणा करण्याची सवय राहुल गांधींना आहे. संसदेमध्ये अमितभाई उत्तर देत होते तेव्हा तुमचे नेते राहुल गांधी पळून गेले. त्यांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही. आणि गेला बाजार विजय वडेट्टीवारांचा. वडेट्टीवारांना माझं आव्हान आहे की चंद्रपुरातले 15 नगरसेवक तुम्हाला सांभाळता येत नाहीत, ते आधी सांभाळा. तुमचे नगरसेवक तुमच्या हातून पळून गेले, ते तुम्हाला ब्लॉक करून गेले. तुमच्या निवडून आलेल्या नगरसेवकांनी विजय वडेट्टीवारांना ब्लॉक केलं. आधी ते ब्लॉक काढण्याचा प्रयत्न करा आणि मग इतरांवर टीका करा. आपला पक्ष आपल्याला सांभाळता येत नाही, आपला चंद्रपूरची महापालिका आपल्याला सांभाळता येत नाहीत, लोकांनी काँग्रेसच्या पक्षावर निवडून दिलेले नगरसेवक तुम्हाला ब्लॉक करून जातात आणि तुम्ही राज्याचे प्रश्न मांडतायत. विजय वडेट्टीवार आपल्या बुडाखाली काय जळतंय याचा विचार काँग्रेसनी आणि वडेट्टीवारांनी करावा आणि मग इतरांना शहाणपण सांगावं. एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते का नाही याची मला कल्पना नाही. परंतु येणाऱ्या काळामध्ये उद्धवजींचा संपूर्ण पक्ष
काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. संजय राऊत हे काँग्रेसमध्ये जाणार आहेत, उद्धवजी ठाकरे काँग्रेसमध्ये जाणार आहेत, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांच्यासह सगळा उभाटा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. त्याच्याशिवाय त्यांना पर्याय नाहीये. आणि संजय राऊतांनी उभाटा गटाला काँग्रेसमध्ये विलीन करून घेण्याची सुपारी घेतली आहे आणि त्या दृष्टीने संजय राऊत काम करतायत. तुम्ही लिहून घ्या, येणाऱ्या काही दिवसामध्ये उरला सुरला उभाटा गट हा संजय राऊत, उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसमध्ये विलीन होईल आणि त्याचं स्वागत हुसेन दलवाई निश्चितपणे करतील. आता एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते का एकनाथ शिंदे इतर कुठल्या पक्षामध्ये जाणार होते त्याबद्दल एकनाथ शिंदे उत्तर देतील, परंतु उभाटा गटाचं काँग्रेसीकरण झालेलं आहे हे महाराष्ट्रानं बघितलं. रोहित पवार आता सिक्कीमची भेट घेणार आहे. त्यांनी आता पत्रकार परिषद सिक्कीमची भेट घेणार आहे. एमपीएससी पेपर बद्दल त्यासंदर्भात चौकशी कुठेतरी आदेश तयार केला जातो या पेपरच्या असं वाटतं. रोहित पवार यांची सवय आहे की महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण व्हावी, महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं आंदोलन व्हावं, यासाठी रोहित पवार पहिल्या दिवसांपासून प्रयत्न करतात. सुरुवातीला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना हाताशी धरून काही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, परंतु एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना लक्षात आलं की हे सरकार अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते, पारदर्शकतेने महाराष्ट्रामध्ये परीक्षा होत आहेत, निकाल लागत आहेत आणि विद्यार्थ्यांची भरती होते. त्यामुळे एमपीएससीचे विद्यार्थी या आंदोलनाला बाधले नाहीत. आता इतर काही परीक्षा चालू आहेत त्याच्यामध्ये नाक खुपसून रोहित पवार या विद्यार्थ्यांच्या जीवावर महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण रोहित पवार लक्षात घ्या, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. तुमचं कितीही स्वप्न असेल की या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांची माथी भडकवायची आहे आणि आंदोलन करायची, तरी तुमचं ते स्वप्न पूर्ण होणार नाही. कारण विद्यार्थ्यांना माहिती आहे की महाविकास आघाडीच्या काळामध्ये जेव्हा रोहित पवार त्या सरकारमध्ये आमदार होते त्यावेळेला अनेक पेपर फुटले. माडाचा पेपर फुटला, रोहित पवार काही करू शकले नाही. टीईटीचा पेपर फुटला, रोहित पवार काही करू शकले नाही. त्यामुळे रोहित पवारांना विद्यार्थ्यांचं हित महत्वाचं नाही. रोहित पवार आपल्या पुढच्या पिढ्यांचं राजकारण सुरक्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर करतायत आणि यांना विद्यार्थ्यांशी काहीही देणं घेणं नाही हे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्याला माहिती आहे. कारण रोहित पवारांचं कर्तृत्व काय, आजोबांच्या जीवावर रोहित पवार आमदार झालेत. त्यामुळे रोहित पवारांचं स्वतःचं असं काहीही कर्तृत्व नाही. आणि आता देखील कर्जत जामखेडमध्ये कशा पद्धतीनं पैसे वाटून रोहित पवार निवडून आले हे महाराष्ट्राने बघितलं. ते देखील काठावर पास झालेत रोहित पवारांना स्पष्ट बहुमत नाही, काठावर ढकल पास झालेले रोहित पवार आहेत. त्यामुळं त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवावर उड्या मारण्याचा प्रयत्न करू नये. हे विद्यार्थी तुमच्या अजेंड्याला बळी पडणार नाहीत. एका प्रश्नावर बोलताना त्यांनी तुमचं नाव टाळला, तर तुम्ही असं म्हणाले की नवनाथ माहिती आहे का नगरसेवक आहेत, नगरसेवकांवर बोलण्यात काही आवश्यक नाही, रोहित पवारांनी नगरसेवकांवर बोलू नये, रोहित पवारांनी आमदारांवर बोलू नये, रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये, रोहित पवारांनी पंतप्रधानांवर बोलू नये. रोहित पवारांनी ट्रम्पवर बोललं पाहिजे, रोहित पवारांनी नासाच्या एखाद्या आंतरराष्ट्रीय मिशनवर बोललं पाहिजे. कारण रोहित पवार छोटे मोठे विषय घेत नाहीत, त्यांचे सगळे विषय आंतरराष्ट्रीय पातळीचे असतात. आणि रोहित पवारांना कोणाचं ड्रायव्हर व्हायला आवडतं हे महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळे आपण चांगले वाहन चालक आहोत याचं सर्टिफिकेट रोहित पवारांनी घेतलेलं आहे. आपली ड्रायव्हरगिरी नीट करा आणि मग कोण नगरसेवकांवर टीका करायची नाही, मुख्यमंत्र्यांवर बोलणार नाही, मी यांच्यावर बोलणार नाही हे रोहित पवारांनी नंतर सांगावं. आधी आपल्याला चांगलं ड्रायव्हिंग लायसन कुणाकडनं मिळालंय आणि कुणाचा ड्रायव्हर म्हणून रोहित पवार उपस्थित होते याचा विचार एकदा त्यांनी आत्मपरीक्षण करून करावा. बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या आहेत. या संदर्भात मुंबई महापालिका, मुंबईच्या महापौर, बेस्ट समितीच्या अध्यक्ष याबद्दल योग्य तो निर्णय काढतील. यांच्यावर आंदोलनाची वेळ येऊ नये आणि योग्य तो तोडगा काढून यातनं मार्ग काढला जाईल. मुंबईच्या महापौर, आपल्या बेस्ट समितीच्या अध्यक्षा आणि महापालिकेच्या आयुक्त अश्विनीताई भिडे याच्यावरनं योग्य तो तोडगा काढतील. मला वाटतं हा संप लवकरात लवकर मागे घेतला जाईल. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये 22 आगारांच्या जागांचा खासगीकरणाचा मुद्दा
चर्चा येणार असल्याची माहिती आहे आणि एकंदर यासाठी शिवसेना आणि भाजप दोन्ही गटाच्या नगरसेवकांना भेट देखील बजावण्यात आलाय. खासगीकरणाच्या संदर्भात नक्की भूमिका काय आहे? नाही, मला याबद्दल कल्पना नाही, मी माहिती घेऊन बोलतो. महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता कुठल्याही मंत्र्याच्या निर्णयामध्ये सार्वजनिक हिताचा मुद्दा असेल तर हस्तक्षेप किंवा त्या संदर्भात निर्णय बदलण्याचा अधिकार देण्यात आला. मला वाटतं कॅबिनेटचे सर्व मुख्यमंत्रीच असतात आणि मुख्यमंत्र्यांना पूर्ण अधिकार असतो की महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घ्यायचा, सार्वजनिक हिताचा निर्णय घ्यायचा असतो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याबद्दल सक्षम आहेत. याआधी देखील आपण बघितलं की काही चुकीचा निर्णय अधिकाऱ्यांमुळे घेतला असेल किंवा अन्य कुणामुळे घेतला असेल तर देवाभाऊंनी तो महाराष्ट्राच्या हितासाठी मागे घ्यायला लावलाय. याही पुढे महाराष्ट्राच्या हितासाठी जे काही करावं लागेल ते करण्यासाठी भारतीय जनता पार्टी देवाभाऊंचं नेतृत्व अतिशय सक्षम आहे आणि त्या दृष्टीने योग्य ते निर्णय घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ समर्थ आहेत. मोदी आणि शरद पवार यांच्या जवळील कायम चर्चेचा विषय असतो. पुन्हा एक बातमी समोर आली तर 16 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी बारामतीच्या दौऱ्यावर आणि ही माहिती स्वतः शरद पवारांनी दिली. बारामतीमधल्या गौतम बुद्ध डोमचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होतं. याआधी देखील बघितलं की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी याच्यापूर्वी देखील बारामतीमध्ये आलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे देशाचे पंतप्रधान असतात, कुठल्या एका पक्षाचे पंतप्रधान नसतात. आणि शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळं अशा कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी येणं याच्यामध्ये काहीही गैर नाही, काहीही चुकीचं नाही. माननीय शरद पवार साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांची जवळीक आपल्याला याआधी देखील वेगवेगळ्या कार्यक्रमामधून बघायला मिळाली. त्यामुळे बारामतीमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येणं याच्यामध्ये कुठलंही गैर वाटण्याचं कारण नाही किंवा चुकीचं असण्याचं कारण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान म्हणून तिथे येत आहेत आणि शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार साहेबांचं एक वेगळं स्थान आहे. त्यामुळं हे दोन्ही नेते एकत्र येणार असतील, बारामतीमध्ये एखाद्या कार्यक्रमाला येणार असतील तर निश्चितपणे महाराष्ट्रातील जनता त्यांचं स्वागत करेल. पंतप्रधान मोदी जेव्हा जेव्हा अडचणीत किंवा शरद पवार यांच्या मंत्रीला जातात अशी चर्चा कायम असते. एका बाजूला संसदेमध्ये बिल असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील त्याची पूर्तता करण्यासाठी कोणतरी संख्याबळ आवश्यक आहे. या धर्तीवरती पुन्हा एकदा मोदी आणि पवार आओ फिर से दिया गया असं म्हणत उत्तर येईल असं वाटतं. नाही, मला असं वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि शरद पवार साहेबांचे संबंध फक्त मोदीजी पंतप्रधान झाले तेव्हापासून नाही. तुम्हाला आठवत असेल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री असताना देखील शरद पवार साहेब केंद्रामध्ये कृषी मंत्री होते. त्याही वेळेला सर्वाधिक मदत गुजरातला कोणी केलं असेल तर शरद पवार साहेबांनी केलं असं मोदी साहेबांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे कुठलं तरी डिलिमिटेशनचं विधेयक आहे, महिला आरक्षण विधेयक आहे म्हणून ही जवळीक आहे असं अजिबात नाही. जेव्हा पवार साहेब केंद्रामध्ये कृषी मंत्री होते तेव्हापासनं मोदीजींचे आणि पवार साहेबांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळं लगेच याचा काहीतरी अन्वयार्थ करणं चुकीचं ठरेल. आणि राहिला प्रश्न महिला आरक्षण विधेयकाचा, तर पवार साहेबांची पहिल्या दिवसापासून भूमिका आहे की देशामध्ये महिलांना आरक्षण मिळालं पाहिजे. त्या बाजूने पवार साहेब योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतात. खूप खूप धन्यवाद.